ही गोष्ट आहे एका लहान मुलीची, जिला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग यायचा, खूप राग यायचा. आणि जेव्हाही तिला राग यायचा ती हा विचार नाही करायची की तिच्या समोर कोण उभा आहे. ती कोणालाही काहीही बोलून मोकळी व्हायची. कधी कधी तर ती वस्तू सुद्धा आपटायची. आणि तिच्या या गोष्टीवर तिला समजावून समजावून तिचे आई वडील फार कंटाळले होते. त्यांना कळतच नव्हतं की हिचा संताप कसा कंट्रोल करायचा. एके दिवशी त्या मुलीची आई तिच्या ट्युशन टीचर सोबत बोलली, कारण तिची ट्युशन टीचर ही एकमेव अशी व्यक्ती होती जिचं ती मुलगी ऐकायची. ट्युशन टीचर तिच्या आईला म्हणाली की तुम्ही काहीही काळजी करू नका, येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये मी तुमच्या मुलीचा संताप पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणेल. तिच्या आईला यावर फार विश्वास बसला नाही, पण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे हा विचार करून तिची आई हो म्हणाली. आणि नेहमीप्रमाणे ज्यावेळी ट्युशन टीचर त्या मुलीला शिकवण्यासाठी घरी आली त्यावेळी टीचर तिला म्हणाली की आज आपण काही शिकणार नाही आहोत, आज आपण एक गेम खेळणार आहोत. हे ऐकून ती मुलगी खूप खुश झाली आणि मग टीचर तिला वरती टेरिसवर घेऊन गेली. टीचर त्या मुलीला म्हणाली की बघ, गेम असा आहे की यापुढे जेव्हाही तुला राग येईल ना, तुला हा एक खिळा घ्यायचा आहे आणि या भिंतीवर ठोकायचा आहे. ती मुलगी म्हणाली पण हा कसा गेम आहे, याने काय होईल? यावर टीचर म्हणाली की ज्यावेळी हा गेम पूर्ण होईल त्यावेळी तुला एक प्राइज मिळेल. मग यानंतर मुलीने एक्झॅक्ट तसंच केलं जसं तिच्या टीचरने तिला सांगितलं होतं. जेव्हाही तिला राग यायचा, संताप यायचा, ती एक खिळा घ्यायची, टेरिसवर जायची आणि तो खिळा ठोकायची. आणि पहिल्याच दिवशी जवळजवळ त्या मुलीने टेरिसवर जाऊन 10 खिळे ठोकले. पण रोज रोज हे करून ती कंटाळली होती, कारण जेव्हाही तिला राग यायचा तिला खिळा घ्यावा लागायचा, टेरिसवर जावं लागायचं, तो खिळा ठोकावा लागायचा आणि पुन्हा खाली यावं लागायचं. हे करून तिला कंटाळा आला होता. मग तिला विचार आला की राग आल्यावर खिळा ठोकायला जायला मला जितकी मेहनत लागते त्याहून कमी मेहनतीत तर मी माझा राग कंट्रोल करून घेईल. आणि मग हळूहळू तिचे खिळे ठोकणे कमी व्हायला लागले. तिसऱ्या दिवशी 8 खिळे ठोकले, त्यानंतर 7, मग 6, मग 4, मग 2. आणि मग एक दिवस असा सुद्धा आला की दिवसभरातून तिला एकदाही राग आला नाही आणि तिने एकही खिळा ठोकला नाही. आणि हे पाहून ती खूप खुश झाली आणि तिने तिच्या टीचरला सांगितलं की बघा टीचर, आज मला एकदाही राग आला नाही आणि मी एकही खिळा ठोकला नाही. तिच्या टीचरने तिला शाबासकी दिली आणि तिला पुन्हा टेरिसवर घेऊन गेली. ती मुलगी म्हणाली की टीचर, आता मला माझं बक्षीस द्या. त्यावर तिच्या टीचर तिला म्हणाल्या की अजून हा खेळ संपलेला नाहीये. आता तुला काय करायचंय, जेव्हा जेव्हा तुला राग नाही येणार, ज्या दिवशी तुला एकदाही राग येणार नाही त्या दिवशी तुला इथला एक खिळा बाहेर काढायचा आहे. आणि असं करत करत तुला इथले सगळे खिळे बाहेर काढायचे आहेत, तेव्हा तुला तुझं बक्षीस मिळेल. आणि त्या मुलीने अगदी तसंच केलं. खिळे खूप जास्त होते म्हणून तिला 1 ते 2 महिने लागले ते संपूर्ण खिळे बाहेर काढण्यासाठी. आणि मग एक दिवस असा सुद्धा आला ज्या दिवशी त्या टेरिसवरच्या भिंतीवर एकही खिळा नव्हता. ते पाहून ती मुलगी खूप जास्त खुश झाली. पळत पळत तिच्या टीचरकडे गेली आणि सांगितलं की बघा, आता त्या भिंतीवर एक सुद्धा खिळा उरला नाहीये, आता तरी मला माझं बक्षीस द्या. टीचर तिला घेऊन टेरिसवर गेली, बघितलं की त्या भिंतीवर एकही खिळा नाहीये. तिच्या टीचरने तिला शाबासकी दिली आणि बक्षीस म्हणून तिला तिची फेवरेट सायकल घेऊन दिली. ती मुलगी खूप खुश होती. त्यानंतर तिच्या टीचरने तिला विचारलं, आता मला सांग, या भिंतीवर तुला काही दिसतंय का ग? ती मुलगी म्हणाली की नाही, काहीच दिसत नाहीये, इथे तर एकही खिळा शिल्लक नाहीये. तिची टीचर म्हणाली की नीट बघ, तुला काही दिसतंय का? त्यानंतर त्या मुलीने त्या भिंतीचं नीट निरीक्षण केलं आणि ती म्हणाली की हां, इथे मला मी खिळे टोकलेल्याचे निशाण दिसत आहेत. टीचर म्हणाल्या की अगदी बरोबर, ज्याप्रमाणे तू या भिंतीमध्ये खिळा ठोकून तो काढून टाकू शकते, पण त्या खिळ्याच्या पडलेल्या खुणा मात्र तू नाही मिटवू शकत. अगदी त्याचप्रमाणे तुझ्या रागाचं सुद्धा होतं. ज्यावेळी तू रागात कुणाला तरी काहीतरी बोलून बसते त्यावेळी तुझ्या आई वडिलांना किंवा तू ज्यांनाही कुणाला काही बोलतेस त्यांना याच प्रकारे दुःख होतं. तू तर बोलून जाते, पण याच प्रकारच्या खुणा त्यांच्या मनावर उमटवतात आणि त्या मात्र तू कधीही मिटवू शकत नाहीस. ज्यावेळी तू तुझ्या आई वडिलांवर, तुझ्या मित्रांवर, तुझ्या आवडत्या व्यक्तींवर राग करते, संताप करते, त्यावेळी त्यांनाही खूप दुःख होतं, खूप त्रास होतो आणि अशाच खुणा त्यांच्या मनावरही पडून जातात, ज्या तू कधीही मिटवू शकत नाही, त्यांची कितीही माफी मागितलीस ना तरीही. हे ऐकून त्या मुलीला तिची चूक कळाली. ती पळत पळत तिच्या आईजवळ गेली आणि तिने तिच्या आई वडिलांना जोरात जाऊन मिठी मारली आणि म्हणाली की मी आज नंतर कधीही विनाकारण रागराग करणार नाही,
संताप करणार नाही. मला समजलं आहे की माझी काय चूक होती. आणि मग त्या दिवसानंतर त्या मुलीने कधीही विनाकारण संताप केला नाही.